तेवढ्यात आपल्या हॉटेलचा मॅनेजर आला आणि आम्हाला सांगायला लागला, विचारलं त्यांनी तुमचं काय, कुठून निघाले कसं. तेव्हा हंसराजने त्यांना थोडंसं ब्रीफली सांगितलं की हम आज इधर से निकलेंगे, उदयपुर पहुँचेंगे, सब प्रिपरेशन हो गया है. तर ते खुश झाले बघून आम्ही की 16 मुलं एकत्र निघाले, तुम्ही एवढ्या लांब चाललेत. त्यांनी आम्हाला खूप वाहवा केली. त्यांनी आम्ही त्यांना धन्यवाद केलं, बेस्ट ऑफ लक सांगितलं त्यांनी. मग आम्ही आमची 16 जणांची टीम घेतली आणि हॉटेलवरून हळूहळू निघालो. हॉटेलवरून निघाल्यानंतर आम्ही आता पुढे खूप ऊन आहे आज बघू 200-300 किलोमीटर किती होत आहे ते सांगू. अशा प्रकारे आता एक जण निघाले. मग आम्ही इथून पुढं रस्त्याला लागलो उदयपूरच्या. सकाळीच ऊन खूप जास्त होतं. बाय 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 बाय. सकाळी खूप ऊन जास्त होतं. खूप ऊन जास्त होतं आणि त्याच्यानंतर आम्हाला रस्त्यामध्ये खूप चांगलं हॉटेल दिसलं. तो इसलिए हम लोगों ने सबने डिसाइड किया कि हम इस होटल में थोड़ा सा खा ही लेते हैं. थोड़ा एसी का होटल था तो हमें मस्त चिल हवा मिला. ये होटल की खासियत ऐसी है कि ये डब्बे में कुछ ये लोग 6 टाइप का लोणचं, गोड लोणचं वगैरह बहुत अच्छा कुछ था. ये है स्नैक, वेजिटेबल. ये विकी, अतुल, ये हमारे ससुर जी थे साथ में हमारे. ये मेरा भाई बबलू, सब लोग